गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र संगमनेर महाविद्यालय संगमनेर आयोजित करिअर गायडन्स ऑन GST अँड टॅली या कार्यक्रमामध्ये मी महाविद्यालय आणि वाणिज्य विभागाच्या वतीने CA योगेश इंगळे सर आणि सायली पानसरे मॅडम यांचे स्वागत करतो. GST आणि टॅली कोर्सबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याला जे व्याख्याता लाभले आहेत ते CA योगेश इंगळे सर. मी सर्वप्रथम सरांचा थोडक्यात परिचय करून देतो. सरांचे हायर सेकंडरी एज्युकेशन MJ कॉलेज जळगाव येथे 2011 साली झाले. नंतर सरांनी 2014 मध्ये MMCC कॉलेज पुणे येथून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. 2015ला सरांनी ICAI द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेकडून चार्टर्ड अकाउंटंट ही प्रोफेशनल डिग्री प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी इनडायरेक्ट टॅक्सेशनमध्ये आपली प्रॅक्टिस चालू केली. त्यांना 4.5 वर्षाचा प्रॅक्टिसिंगचा अनुभव आहे. योगेश आर इंगळे अँड असोसिएट्स या संस्थेचे सर भागीदार आहेत. टॅलेंट टॅक्स रेनायसन्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सिनियर ॲडवायझर म्हणून सर काम बघतात. वेगवेगळ्या सेमिनारमध्ये सर व्याख्यान देत असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने GST हा विषय असतो. या व्याख्यानाचे आयोजन ICAI पुणे आणि PCMC वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन या संस्थांकडून केले जाते. सरांचे वेगवेगळ्या जर्नल्समध्ये GST या विषयावर वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स प्रकाशित झालेले आहेत, ज्यामध्ये ICAI न्यूजलेटर, टॅक्स गुरु, MACCIA चेंबर पत्रिका, व्यापारी मित्र यांचा समावेश आहे. कन्स्ट्रक्शन सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, सर्व्हिस सेक्टर, इनडायरेक्ट टॅक्सेशन या वेगवेगळ्या सेक्टरमधील सरांचे क्लायंट्स आहेत आणि सर त्यांना ॲडवाईस देत असतात. एवढा प्रदीर्घ अनुभव आणि उच्च पदवी प्रदान प्राप्त केलेले व्याख्याते आज आपणास GST आणि टॅली या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. तर मग ऐकूया CA योगेश इंगळे सरांना. मी सरांना विनंती करतो की सरांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. योगेश सर, आवाज येत आहे? कॉलेज ऑफ कॉमर्स आणि BN सारडा सायन्स कॉलेज यांचे मनापासून आभार मानतो. एकतर कोरोनाची ही एक सिच्युएशन आहे, ज्याच्यामुळे आपण लाईव्ह लेक्चर घेऊ शकत नाहीये. मात्र सर्व विद्यार्थ्यांसाठी हा एक नवीन प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिला, त्याबद्दल सर्वप्रथम तर आपले मी आभार मानतो. आजचा जो विषय मला मिळालेला आहे, करिअर गायडन्स ऑन GST अँड टॅली. तर सर्वप्रथम तर मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की मी सुद्धा एक विद्यार्थीच आहे GSTचा. फक्त आपल्यात फरक एवढा आहे की मी थोडा सिनियर विद्यार्थी असल्यामुळे मी आपल्याला एक संबोधन करत आहे. तर आणि अगदी CA होईपर्यंत मी सुद्धा एक प्राऊड बॅक बेंचरच होतो.
त्यामुळे तिथली सायकोलॉजी ही मला सुद्धा कळते. सो अगदी टॅक्सेशनचा विषय म्हटला तर अगदी किचकट असा विषय आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. तर तसं काही मानण्याची गरज नाहीये. आपण अगदी साध्या सोप्या भाषेत एकतर जीएसटी कडे ऍज अ करिअर म्हणून कसं बघू शकतो आणि एकंदरीत ह्या जीएसटीच्या विषयामध्ये काय काय विषय आपण बघू शकतो याबद्दल आज मी तुमच्या समोर एक छोटस एक प्रेझेंटेशन करणार आहे. तर आपण सुरू करूया. सर्वांना प्रेझेंटेशन दिसतंय? येस, दिसतंय सर. Yes, sir. Yes, sir. ओके ओके, सुरुवात करूया आपण. पार्ट 1 मध्ये तर आपण बघूयात इंट्रोडक्शन टू जीएसटी. सर्वप्रथम तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये टॅक्स स्ट्रक्चर नेमकं कसं आहे. तर आपण नागरिक शास्त्रात अगदी शाळेत असताना शिकलो आहोत की एक फेडरल स्ट्रक्चर ऑफ इंडिया, संघराज्य पद्धत. ही संघराज्य पद्धत म्हणजे नेमकी काय, तर प्रत्येक लेवलवर आपल्याकडे एक गव्हर्नमेंट आहे, सरकार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण जर आपण बघितलं तर सेंट्रल लेवलला सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, केंद्र सरकार. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटला स्टेट लेवलला स्टेट गव्हर्नमेंट आहे, राज्य सरकार. त्यानंतर आपण जसं जसं खाली जाऊयात त्या प्रकारे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असतील, जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल. सो अशा वेगवेगळ्या लेवलवर आपल्याकडे एक गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे, वर सांगितल्याप्रमाणे. आता या सर्व गव्हर्नमेंट्सला आपापले रेव्हेन्यू, आपापला काही इन्कम सोर्स असेल त्यासाठी काही अधिकार दिले गेलेले आहेत. आता प्रत्येक गव्हर्नमेंट ही आपला रेव्हेन्यू, आपलं इन्कम हे कसं अर्न करू शकतं, त्याचे सोर्सेस काय काय असू शकतात, तर साहजिकच ते आपल्यावर, नागरिकांवर काही कर लावतात, टॅक्स लावतात. ठीक आहे. सो हे टॅक्स जे काही आहेत त्याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने बघितलं तर काही असतात डायरेक्ट टॅक्सेस, काही असतात इनडायरेक्ट टॅक्सेस. डायरेक्ट टॅक्सेसचं जर एक्झाम्पल द्यायचं बघितलं तर प्रामुख्याने तर इन्कम टॅक्स आहे, जो प्रत्येक व्यक्तीच्या इन्कमवर चार्ज केला जातो. त्याचप्रमाणे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, हे इन्कम जे आहे व्यक्तीचं त्या व्यतिरिक्त जे काही टॅक्सेस लावले जातात त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणतो. आजचा आपला जो विषय आहे जीएसटीचा, हा एक प्रकारचा इनडायरेक्ट टॅक्स आहे, जो आकारला जातो तुम्हाला वस्तू किंवा सेवांवर, म्हणजेच गुड्स किंवा सर्व्हिसेसवर. सो याच्या आधीचं नेमकं टॅक्स स्ट्रक्चर कसं होतं, आता आपण बघतोय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट याबद्दल विचार करूया. सर्वप्रथम प्रामुख्याने हे दोन जे सरकार आहेत ते आपल्यावर कर लावतात. सो आपण बघूयात की ह्या आधी, जीएसटीच्या आधी नेमकं टॅक्स स्ट्रक्चर कसं होतं. तर काही केंद्रीय कायदे होते, सेंट्रल टॅक्सेस होते. प्रामुख्याने कोणते कोणते होते, तर एक्साइज ड्युटी होती, सर्व्हिस टॅक्स होता. आपण बघूयात हे टॅक्सेस कसे कसे लागायचे हे आपण बघणारच आहोत. काही ऍडिशनल एक्साइज ड्युटी, सरचार्ज, काउंटर व्हेलिंग ड्युटी, अशा प्रकारचे काही केंद्रीय कायदे होते. त्याचप्रमाणे राज्य सरकार काही टॅक्सेस लावत असायचे, ज्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही ऐकलं असेल व्हॅट. तर व्हॅट हा आकारला जायचा वस्तूंवर. त्याचप्रमाणे वेगवेगळे टॅक्सेस होते. सीएसटी खर तर हा केंद्राचा कायदा होता, मात्र तो स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार ते इम्प्लिमेंट करायचे. त्याचप्रमाणे परचेस टॅक्स, लक्झरी टॅक्स आणि बरीच ही लिस्ट मोठी आहे. पण प्रामुख्याने जर आपण विचार केला वस्तू आणि सेवांचा, तर एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, तसेच व्हॅट, सीएसटी अशा प्रकारचे वेगवेगळे कायदे लागायचे.
आता तुमच्या लक्षात येत असेल की हे किती कॉम्प्लिकेटेड टॅक्स स्ट्रक्चर असेल. काही गोष्टींवर केंद्रीय कायदे पण लागतायत, काही गोष्टींवर स्टेट टॅक्सेस सुद्धा लागायचे, राज्य सरकारचे काही टॅक्सेस लागायचे. आता ह्या सर्वांमधून मार्ग काढताना गव्हर्नमेंटला गरज भासली ती जीएसटीची. तुम्ही ऐकलं असेल जीएसटी बद्दल एक टॅगलाईन, वन टॅक्स वन नेशन वन मार्केट विच इज अ नीड ऑफ एन आवर. ही आजच्या घडीची एक आवश्यकता बनली होती, म्हणून हा जीएसटीचा कायदा एकंदरीत आणला गेला. तर हा नेमकं जीएसटी काय आहे, तर सर्वप्रथम तर हे ऍक्रोनिम आहे, याचं संपूर्ण फुल फॉर्म आपण ज्याला म्हणतो, इट इज गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. याच्यामध्ये काय झालं तर इट इज सबझ्युमिंग ऑल इनडायरेक्ट टॅक्सेस. आपण मगाशी जी लिस्ट बघितली, एक्साइज ड्युटी, केंद्रीय कायदे होते काही किंवा काही राज्य सरकारचे कायदे होते, तर हे ह्याचं वेगवेगळे बकेट होते. हे आता एकाच बकेटमध्ये, एकाच बास्केटमध्ये आलेले आहेत. त्यामुळे हे सर्व कायदे जाऊन एक नवीन अशा प्रकारचा जीएसटीचा कायदा हा इंट्रोड्यूस केला गेलेला आहे. याला म्हटलं जातं डेस्टिनेशन बेस्ड ऑर कन्झम्पशन बेस्ड टॅक्स. डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स म्हणजे काय, याचं एक वैशिष्ट्य आहे. आता आपण मगाशीच बघितलं, संघराज्य पद्धतीमध्ये केंद्र सरकार, त्यानंतर राज्य सरकार, ते सर्व सरकार आपापले रेव्हेन्यू जमा करतायत. सो कन्झम्पशन बेस्ड किंवा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स म्हणजे ज्या राज्यामध्ये गुड्स किंवा सर्व्हिसेसचं डेस्टिनेशन असेल किंवा कन्झम्पशन असेल, उदाहरणार्थ महाराष्ट्रातून मी एखादी वस्तू विकली गुजरातला, तर याचं डेस्टिनेशन काय आहे गुड्सचं, तर गुजरात आहे. किंवा कन्झम्पशन, एखाद्या गोष्टीचं कन्झम्पशन कुठे होणार आहे, तर गुजरातमध्ये होणार आहे. आता ह्या गुजरात सरकारला ह्या जीएसटी मधला काही पार्ट हा रेव्हेन्यू म्हणून, इन्कम म्हणून जाणार आहे. म्हणून याला म्हटलं जातं डेस्टिनेशन बेस्ड किंवा कन्झम्पशन बेस्ड टॅक्स. जर तुम्ही एखादं बिल बघितलं असेल काही खरेदी करताना, तर त्यात प्रामुख्याने सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी अशा प्रकारचे टॅक्सेस तुम्हाला दिसतील. नेमकं काय बरं आहे, तर सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी, एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी. काही ठिकाणी आपल्याकडे युनियन टेरिटरीज आहेत, जसं दीव दमन असेल, पॉंडिचेरी असेल, तर हे युनियन टेरिटरीज आहेत. तर त्या ठिकाणी एसजीएसटी, स्टेट जीएसटीच्या ऐवजी युनियन टेरिटरी जीएसटी लागतो. आणि शेवटचा प्रकार आहे आयजीएसटी म्हणजे इंटिग्रेटेड जीएसटी. हा इंटिग्रेटेड जीएसटी वेगळा टॅक्स नसून, तर काही ठराविक तुमच्या ट्रान्झॅक्शनवर तो आकारला जातो सीजीएसटी किंवा एसजीएसटीच्या जागी. तो कशावर आकारला जातो ते आपण बघूयात. पुढची एक गोष्ट आहे, सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेसवर हा जीएसटी आकारला जातो. सप्लाय काय आहे ते आपण थोड्या वेळात बघणारच आहोत. मात्र जसं नावात आहे याच्या, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा आकारला जातो फक्त गुड्स आणि सर्व्हिसेसवर. सो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की गुड्स आणि सर्व्हिसेसचं जे काही ट्रान्झॅक्शन असेल त्यावर जीएसटी हा आकारला जाईल. इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म, एक इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आपल्या या जीएसटीच्या सिस्टीम मध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. आधी काय व्हायचं बरं, तर काही गोष्टी या प्रामुख्याने काय म्हणू शकतो आपण त्याला, पेपर वर्क ज्याला आपण म्हणू शकतो की पेपर वर्क हे मोठ्या प्रमाणात व्हायचं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म, ई रिटर्न्स वगैरे ही जी सिस्टीम आहे ती बऱ्याच नंतर ही इंट्रोड्यूस केल्या गेली. मात्र त्याआधी आपल्याला मॅन्युअली काही रिटर्न्सचं सबमिशन करावं लागायचं. मात्र जीएसटी मध्ये जो आजचा आपला विषय पण आहे, टॅली सुद्धा यात कसं भूमिका निभावू शकतं, तर सर्व प्रकारचे रिटर्न्स हे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर आपल्याला सध्या दाखल करावे लागत आहे.
त्यामध्ये सॉफ्टवेअर्स यांची फार मोठी भूमिका आहे. आता नेमका आपला जो आजचा विषय करिअर, आता करिअर ह्या ठिकाणी आपण टेक्नोसेव्ही ज्याला म्हणतो ते कोण होऊ शकतं बरं? तर आजचे जे विद्यार्थी आहेत ते या सिस्टीमला ग्रास्प करू शकतात, असा एक हा विषय आहे. त्यामुळे आपण हे जे काही सॉफ्टवेअर्स असतील ते सुद्धा जीएसटीच्या कायद्यासोबत अभ्यासणं आजच्या दिवशी फार गरजेचं झालंय. जीएसटीला तुम्ही ऐकलं असेल, अ सिग्निफिकंट इनडायरेक्ट टॅक्सेशन रिव्होल्युशन सिन्स इंडिपेंडन्स. असं का बरं म्हटलं गेलं आहे? तर त्याचं उत्तर आपल्या आधीच्या स्लाइड मध्ये होतं. एक कॉम्प्लिकेटेड जे टॅक्स स्ट्रक्चर होतं, काही केंद्रीय कायदे, काही स्टेट गव्हर्नमेंटचे कायदे. आता आपल्याकडे किती स्टेट्स आहेत तुम्हाला माहितीच आहे, वेगवेगळे स्टेट्स आहेत. आता प्रत्येक स्टेटमध्ये हा कायदा वेगवेगळ्या त्याच्या प्रोव्हिजन्स होत्या. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, जर मी एखादी वस्तू महाराष्ट्रातून पंजाबला जर विकली तर मला कोणकोणते कायदे, त्या कायद्याचं पालन करावं लागायचं? तर महाराष्ट्रातला कायदा, पंजाब मधला कायदा. तसेच आता वस्तू जर महाराष्ट्रातून पंजाबला जाणार आहे तर अर्थातच ती वेगवेगळ्या राज्यातून त्याचं ट्रान्सपोर्टेशन होईल. तर अशा वेळी मला काही राज्यांमधले सुद्धा वेगवेगळे कायदे मला त्याचं पालन करावं लागायचं. यामुळे या सर्व कॉम्प्लेक्स ट्रॅक स्ट्रक्चर मधून एक मार्ग काढण्यासाठी हा एक जीएसटीचा रिफॉर्म आणला गेला. ह्याला म्हटलं जातं बिझनेस रिफॉर्म, नॉट जस्ट अ टॅक्स रिफॉर्म. आता एखादा जो व्यापारी आहे, आधीच उदाहरण आपण घेऊया, त्याला जर वेगवेगळ्या प्रकारचे गव्हर्नमेंटचे, स्टेट गव्हर्नमेंटचे म्हणा, राज्य सरकारांचे, वेगवेगळ्या राज्य सरकारांचे जर कायदे त्याचं पालन करावं लागत असेल तर मुळात तो बिझनेस करेल की कायद्याचं पालन करत बसेल? तर अशामुळे संपूर्ण देशात एक कायदा असावा ही एक गरज होती. त्यामुळे हा एक बिझनेस रिफॉर्म आणला गेला, ज्याच्यामुळे बिझनेस करणं फार मोठ्या प्रमाणात सोपं झालेलं आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे जीएसटी इज हायली कंप्लायन्स ड्रिव्हन लॉ. याचं उदाहरण देतो. आधीचे जे कायदे होते, व्हॅट किंवा सर्व्हिस टॅक्स, याच्यामध्ये जर रिटर्न मी लेट फाईल केलं, म्हणजे जो काही माझा लेखाजोखा आहे महिन्याचा, वर्षभराचा, तो मी डिपार्टमेंटकडे, जीएसटी सर्व्हिस टॅक्स किंवा व्हॅट डिपार्टमेंटकडे जो मी मांडतोय, जर त्याला लेट झालं मला, तर जी काही लेट फी वगैरे लागते, तर ती लेट फी ही नंतर डिपार्टमेंट तुमच्याकडे येऊन सांगायचं की अमुक अमुक इतके इतके दिवस तुमचं रिटर्न तुम्ही लेट फाईल केलंय, एवढे एवढे पैसे तुम्ही भरा. जीएसटी मध्ये काय झालंय, जसं आपण आधी बघितलं की एक कॉमन प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म तयार केले गेलेला आहे. तर तुमचं रिटर्न 2 दिवस जरी लेट झालं तरी तुमची लेट फी ही रिटर्न मध्ये ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होते. तर अशा प्रकारचा हा हायली कंप्लायन्स ड्रिव्हन लॉ आहे. यामुळे तुमचे याचं गांभीर्य समजू शकतात की कंप्लायन्सला जीएसटी मध्ये फार मोठ्या प्रमाणात महत्व आहे. पुन्हा येऊया आपण, मग ह्या आपण करंट जे जीएसटीच्या आधी काय टॅक्स स्ट्रक्चर होतं ते बघितलं. मग नेमकी जीएसटी मुळे काय काय होतंय, तर सिंपल टॅक्स स्ट्रक्चर आणण्याचा एक मनोदय होता गव्हर्नमेंटचा, ते करण्यामागे. त्यानंतर एलिमिनेट्स कॅस्कॅडिंग इफेक्ट. कॅस्कॅडिंग इफेक्ट आपण थोड्या वेळात बघूया, मात्र तुर्तास कॅस्कॅडिंग इफेक्ट म्हणजे काही केंद्रीय कायद्यांवर, काही केंद्रीय टॅक्सेसवर सुद्धा टॅक्स लागायचे किंवा राज्य सरकारच्या टॅक्सवर सुद्धा अतिरिक्त टॅक्स पे करावा लागायचा. यामुळे मुळात एक टॅक्स पे केलेला आहे, त्याच्यावर अजून एक टॅक्स पे करावा लागायचा. तर हे स्ट्रक्चर जीएसटी मध्ये फार मोठ्या प्रमाणात बाजूला सारला गेलेला आहे. टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सिस्टीम मगाशीच मी एक्सप्लेन केलेला आहे. आणि ह्या सर्वातून जेव्हा एखाद्या बिझनेसला सिंपल टॅक्स स्ट्रक्चर जर तुम्ही दिलं, तर अर्थातच सरकारचा सुद्धा रेव्हेन्यू, सरकारचं सुद्धा इन्कम याने मोठ्या प्रमाणात वाढतं आणि ते वाढलेलं आहे बऱ्याच अंशी. आता जीएसटीच्या कायद्यामध्ये आपण थोडा प्रवेश करूया. तर सर्वप्रथम तर कॉमन थ्रेशोल्ड लिमिट अक्रॉस दी कंट्री.
म्हणजे काय? मगाशीच आपण बघितलं, वेगवेगळ्या राज्य सरकारांचे वेगवेगळे कायदे होते. त्यांचं वेगवेगळं एक लिमिट होतं. म्हणजे अमुक एका लिमिट पर्यंत त्याच्यापेक्षा जास्त जर तुमचं इन्कम असेल, तर तुम्हाला त्या कायद्यांमध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागायचं. उदाहरणार्थ महाराष्ट्रात समजा 10 लाख असेल, गुजरातमध्ये ते 10 लाख असेल असं नव्हतं. ते 20 लाख असू शकतं, 30 लाख असू शकतं. तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये याच्या तरतुदी वेगळ्या होत्या. त्यानंतर काही केंद्रीय कायदे सुद्धा आपण बघितले. तर केंद्रीय कायद्यांच्या तरतुदी सुद्धा वेगळ्या होत्या आणि त्याचं लिमिट सुद्धा हे वेगळं होतं. तर हे जीएसटी मध्ये हा एक साधं सोपं अक्रॉस द कंट्री संपूर्ण देशभरात एकच लिमिट हे आणलं गेलेलं आहे. त्यानंतर कंटिन्युटी ऑफ टॅक्स क्रेडिट आपण बघणार आहोत. जसं आता मॅन्युफॅक्चरर कडून एखादी वस्तू मॅन्युफॅक्चर केली मॅन्युफॅक्चररने, ती अंतिम कंझ्युमर पर्यंत उपभोक्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याच काही त्याच्या ज्या चेन असतात त्यामधून त्याला जावं लागतं. तर अशा वेळी ह्या चेन मधला प्रत्येक घटक हा टॅक्स आकारत असतो. मात्र अशा वेळी त्याने आधी जे वस्तू खरेदी करताना जो काही टॅक्स पे केलेला आहे, तर त्याचं त्याला क्रेडिट मिळायला पाहिजे, म्हणजे त्याची वजावट झाली पाहिजे, मिळाली पाहिजे, जेणेकरून अतिरिक्त भार हा अंतिम उपभोक्ता म्हणजे कंझ्युमरला पोहोचला नाही पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश असतो. तर हे जीएसटी मध्ये बघितलेलं आहे. हे आपण परत एकदा बघणारच आहोत की अक्रॉस दी चेन हे इनपुट टॅक्स क्रेडिट जे म्हणतोय आपण ते कसं मिळतं. ठीक आहे. पॅन बेस्ड रजिस्ट्रेशन, एखादा जर जीएसटीचा रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्ही बघितला, अगदी एखादा इंडिव्हिज्युअल एक व्यक्ती असेल, त्याचा जर जीएसटीचा नंबर तुम्ही बघितला असेल, तर तो त्याच्या पॅन नंबरवर दिला जातो. पॅन नंबर त्याच्यात समाविष्ट असतो. अगदी एखादी कंपनी जरी असली तरी कंपनीचा हा पॅन नंबर असतो आणि त्या बेसिसवर त्याला रजिस्ट्रेशन जीएसटी मध्ये मिळत असतं. टॅक्सेबल इव्हेंट अंडर जीएसटी इज सप्लाय. टॅक्सेबल इव्हेंट म्हणजे काय? टॅक्सेबल इव्हेंट इज द इव्हेंट विच कॉन्सिक्वेन्सेस द लेव्ही ऑफ टॅक्सेस. म्हणजे काय? तर असा काही इव्हेंट की जी घटना घडल्यानंतर तुम्हाला एखादा टॅक्स हा पे करावा लागतो. तर हा टॅक्सेबल इव्हेंट वेगवेगळ्या कायद्यांमध्ये काय आहे हे आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तुर्तास टॅक्सेबल इव्हेंट जीएसटी मध्ये म्हणजे जर सप्लाय जर तुम्ही केला तर तुम्हाला जीएसटी आकारला जातो. सप्लाय म्हणजे काय हे आपण बघूयात. त्यानंतर मग आधीच बोलल्याप्रमाणे सिमलेस फ्लो ऑफ क्रेडिट. आधीच्या कायद्यांमध्ये जो मी खरेदी करताना टॅक्स पेमेंट केलेला आहे त्याचं क्रेडिट मिळायला मला फार अडचण यायची. मात्र ही अडचण जीएसटी मध्ये बऱ्याच अंशी कमी केलेली आहे. ती कशी ते सुद्धा आपण आज बघणार आहोत. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या ठिकाणी एक चित्र मी दिलेलं आहे की वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे म्हणजे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा अगदी महानगरपालिका हे जे काही कर आकारले जायचे आपल्यावर, तर ते सगळे सब्ज्यूम झालेले आहेत जीएसटी मध्ये. म्हणजे एकाच बास्केटमध्ये हे आलेले आहेत आणि एकच टॅक्स सध्या आकारला जातोय तो म्हणजे जीएसटी. मात्र काही कायदे आहेत की गरजेनुसार ते या जीएसटीच्या बाहेर ठेवण्यात आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये प्रामुख्य आहे बेसिक कस्टम ड्युटी. आता बेसिक कस्टम ड्युटी म्हणजे काय? तर आपण काही वस्तू इम्पोर्ट जर केल्या आहेत तर त्याच्यावर सर्वप्रथम भारतामध्ये जर त्या वस्तू आणल्या गेल्या तर सर्वप्रथम जो टॅक्स आकारला जातो त्याला म्हणतात बेसिक कस्टम ड्युटी. त्यानंतर हे जे काही वेगवेगळे प्रकारचे टॅक्स लावले जात आहे याचं एक वेगवेगळं लॉजिक आहे लावण्यामागे. जसं एक सांगतो अँटी डम्पिंग ड्युटी. अँटी डम्पिंग ड्युटी ही का आकारली जाते? तर सध्या आता भारत आणि चीन याच्यामध्ये काही तणाव आहे आणि आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत की चायनामधून ज्या काही वस्तू येतात त्या फार स्वस्त असतात. तर अशा वेळी चायना काय करतं, चीन काय करतं, तर
बऱ्याच या वस्तू तुम्हाला तुमच्या भारतामध्ये या डंप केल्या जातात, मोठ्या प्रमाणात त्या विकण्यासाठी आणल्या जातात. अशा वेळी त्याची किंमत ही फार कमी असते भारतात उत्पादन केलेल्या वस्तूच्या मानाने. तर अशा वेळी त्या वस्तूंच्या किमती, या भारतात उत्पादित केलेल्या वस्तूंच्या किमती एवढ्या तरी किमान असाव्यात, म्हणून जो टॅक्स आकारला जातो तर त्याला म्हणतात अँटी डम्पिंग ड्युटी. तर अशा प्रकारचे काही जे टॅक्सेस आहेत, जे गव्हर्नमेंटला वाटलं की गरजेचं आहे, की जीएसटी जरी आला असला तरी हे टॅक्सेस लावणं आपल्याला गरजेचं आहे, तर अशा टॅक्सेसला मात्र जीएसटीच्या बाहेर ठेवलेलं आहे. तर अशी ही एक लिस्ट आहे जे टॅक्सेस जीएसटी मध्ये समाविष्ट केले गेलेले नाहीत. आता आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की याचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत, म्हणजे जीएसटी ही एक प्रकारची मी खिचडी समजतो, तर ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकले जाणार आहेत. तर नेमकं या जीएसटीच्या कायद्यामध्ये काय काय आपण शिकू शकतो, काय काय आपण करिअरच्या हिशोबाने जर विचार केला तर यामध्ये नेमक्या काय काय गोष्टी आहेत, तर त्या आपण थोडक्यात बघणार आहोत. आता जसं मी आधी म्हटल्याप्रमाणे मी सुद्धा बॅक बेंचर होतो, तर टॅक्सेशन म्हटलं तर आपल्या समोर एक किचकट वगैरे असा विषय येतो, म्हणून मी माझी थोडीशी अभ्यास करण्याची पद्धत मात्र बदलवली. सो मी हा टॅक्स कसा लक्षात ठेवतो, तर एखाद्या गोष्टीच्या माध्यमातून. तर आज सुद्धा आपण सप्लाय जो टॅक्सेबल इव्हेंट आहे तो समजण्यासाठी एक गोष्ट बघणार आहोत. तर गोष्ट सुरू होते, फार पूर्वीची गोष्ट आहे. एक साधू महाराज असतात, ते जंगलामध्ये त्यांची तपश्चर्या करत असतात. अशा वेळी जवळचं एक राज्य असतं, तिथले जे राजे असतात ते म्हणतात की आपण साधू महाराजांना त्यांचा यथोचित सत्कार करू, त्यांना मानपान देऊ आणि त्यांचा आशीर्वाद घेऊ, जेणेकरून आपलं राज्य हे सुरळीत चालेल. त्यामुळे राजा आपला एक दूत या साधू महाराजांकडे पाठवतात की राजे आपल्याला बोलवत आहेत, आपला तो यथोचित सत्कार होईल, मान सन्मान होईल, त्यामुळे आपण येण्याची कृपा करावी. आता राजाचं बोलवणं ऐकून साधू महाराज सुद्धा, त्यांना सुद्धा बरं वाटतं, तर ते म्हणतात की आपण ते तयार होतात. त्यानंतर प्रवास सुरू होतो. तर त्यावेळी जसं फार पूर्वीची गोष्ट असल्यामुळे ते घोडागाडीवरून प्रवास वगैरे करतात. राज्यात पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की त्यांचं जे कमंडलू असतं ते येता येता कुठेतरी पडलेलं आहे. अशा वेळी राजा काय करतो, तर राजा दवंडी पिटतो आणि सर्व जनतेमध्ये एक संदेश देतो की ज्या कोणाला महाराजांचा, साधू महाराजांचा कमंडलू सापडेल तो त्यांनी आणून द्यावा, त्याला योग्य असं बक्षीस दिलं जाईल. आणि ही स्टोरी पुढे सुरू राहते. कमंडलू आणून दिला जातो, आणणाऱ्या व्यक्तीला योग्य बक्षीस दिलं जातं. मग राजे जे काय असतात ते विचार करतात की साधू महाराजांना आपण असं खुश ठेवलं पाहिजे. तर मग राजा विचार करतो की आपण मग एक शेड्यूल बनवूया. शेड्यूल, या शेड्यूल मध्ये काय सांगू आपण, तर महाराजांची जी कोणती गोष्ट पडली असेल ती राजांनी न सांगता सुद्धा, काय राजांनी न सांगता सुद्धा, दवंडी न पिटता तुम्ही ती राजवाड्यात आणून द्यावी आणि तुम्हाला बक्षीस दिलं जाईल, ते तुम्ही घेऊन जावं. तर पहिलं शेड्यूल राजाने डिक्लेअर केलं. आता याचा परिणाम काय झाला, तर महाराज एक दिवस शेंगा खात जात होते. ते शेंगांचे टरफल त्यांनी रस्त्यात टाकून दिले. अशा वेळी पळापळ सुरू झाली राज्यामध्ये आणि सर्व काय ज्या शेंगा असतील त्याचे टरफल सुद्धा लोकांनी गोळा केले आणि ते राजवाड्यात राजांसमोर आणून ठेवले. राजांनी डोक्याला हात लावला की आपल्या जनतेला एवढं सुद्धा समजत नाही. मात्र राजाला स्वतःची चूक समजली की आपण शेड्यूल तयार केलं पहिलं आणि राजाने आज्ञा न देता सुद्धा तुम्ही या सर्व गोष्टी आणून दिल्या पाहिजे अशी राजाने आज्ञा दिली होती. मग राजा म्हणतो आपण अजून एक शेड्यूल बनवूया, शेड्यूल नंबर 2. ह्यामध्ये आपण वस्तू देऊया की काही गोष्टी, काय गोष्टी आणायच्या आहेत आणि काय गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. आता राजाने दुसरं शेड्यूल तयार केलंय. आता असंच एक दिवस, काही दिवस जातात योग्य प्रकारे आणि असंच एक दिवस महाराज जातात नदीवर आणि नदीवर आंघोळ करता करता नदी त्यांचा पाय घसरून महाराज नदीमध्ये पडून जातात.
अशा वेळी ते लोकांना आवाज देतात, वाचवा वाचवा वाचवा. परत त्या ठिकाणी सर्व प्रजा जी असते त्याची पळापळ सुरू होते, बाबांना काय झालं, बाबांना काय झालं, वगैरे वगैरे. आणि लोक अशा वेळी परत शेड्यूल बघायला लागतात, की शेड्यूल मध्ये बाबा कुठे लिहिलेत नेमकं. आणि नेमकं शेड्यूल मध्ये बाबा लिहिलेले नसतात. त्यामुळे दुर्दैवाने बाबांचा, महाराजांचा मृत्यू होतो. अशा प्रकारे हा सप्लाय म्हणताना या कंटेक्स्ट मध्ये आपल्याला सप्लाय समजून घ्यायचा आहे. तर आता वळूया आपण सप्लायकडे. तर सप्लाय टॅक्सेबल इव्हेंट अंडर अर्लियर लॉज, म्हणजे आधीच्या कायद्यांमध्ये टॅक्सेबल इव्हेंट काय होता तर तो आपण बघूया. तर टॅक्सेबल इव्हेंट म्हणजे मी काय सांगितलं, तर असा इव्हेंट जो जी घटना घडल्यानंतर तुम्हाला तो स्पेसिफिक टॅक्स पे करावा लागतो. उदाहरणार्थ, आधी एक्साइज ऍक्ट होता. एक्साइज ड्युटी ही कशावर लागायची, तर वस्तूच्या उत्पादनावर, मॅन्युफॅक्चरिंगवर. त्याचप्रमाणे सर्व्हिस टॅक्स कशावर आकारला जायचा, तर प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. तुम्ही जर ए व्यक्तीने बी व्यक्तीला काही सेवा जर दिली तर त्यावर सर्व्हिस टॅक्स हा आकारला जायचा. त्याप्रमाणे व्हॅट किंवा सीएसटी जो आहे तो कशावर लागायचा, तर सेलवर, म्हणजे वस्तूच्या विक्रीवर. आता लक्षात घ्या, मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि वस्तू विकणं, उत्पादन करणं आणि वस्तू विकणं यात फरक आहे, नक्कीच आहे. अशा वेगवेगळ्या घटनांवर जर त्या घटना घडल्या तर तुम्हाला वेगवेगळे टॅक्स आकारले जायचे. आता एखाद्या किराणा शॉपचं जर आपण उदाहरण घेतलं, तर तो वस्तू बनवत नाही, उत्पादन करत नाही त्याचं, तर अशा वेळी त्याला एक्साइज ड्युटी भरावी नाही लागणार, मात्र व्हॅट भरावं लागेल, कारण तो वस्तू विकतोय. मात्र एखादी व्यक्ती असेल, समजा एक मोबाईल मॅन्युफॅक्चरर आहे, तर तो वस्तू मोबाईलचं उत्पादन देखील करेल आणि उत्पादन करून तो ठेवून देईल का, तर नाही, तो वस्तू विकेल सुद्धा. अशा वेळी त्याला एक्साइज ड्युटी सुद्धा पे करावी लागेल आणि व्हॅट सुद्धा पे करावं लागेल. सो आय होप की तुम्हाला टॅक्सेबल इव्हेंट समजला आहे. अशी एक घटना जी घडल्यानंतर तुम्हाला तो टॅक्स हा पे करावा लागतो. तर मग तशाच प्रकारे जीएसटी मध्ये टॅक्सेबल इव्हेंट काय आहे बरं, तर त्याला म्हटलंय सप्लाय. म्हणजे सप्लाय जर तुम्ही केला एखाद्या वस्तू किंवा सेवाचा, गुड्स किंवा सर्व्हिसचा, तर तुम्हाला जीएसटी पे करावा लागेल. तर सप्लाय नेमका म्हणजे काय दिला आहे बरं, तर आज आपण काही टेक्निकल गोष्टी बघणार नाही आहोत, फक्त जस्ट एक ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. तर सप्लायची एक इन्क्लुझिव्ह डेफिनेशन दिलेली आहे, म्हणजे त्यात काहीच सुटत नाही. जर आपण बघितलं की सप्लाय मध्ये काय काय येतं, तर सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, या बऱ्याच टेक्निकल टर्म्स आहेत. आपण हा कोर्स जर पुढे बघितला तर त्यामध्ये आपण हे बघणार आहोत. तर एक इन्क्लुझिव्ह अशा प्रकारची एक बास्केट दिलेला आहे सप्लायचं, याची डेफिनेशन दिलेली आहे. आता आपण आपल्या गोष्टीला लिंक करूया. आता राजांनी काय सांगितलं होतं पहिले, तर राजांनी आज्ञा जरी दिली नाही तरी तुम्ही काही गोष्टी आणून द्यायच्या आहेत. तसंच या सप्लाय मध्ये शेड्यूल 1 दिलेला आहे. शेड्यूल 1 काय सांगतंय, तर काही गोष्टी तुम्हाला मोबदला जरी मिळाला नसेल तरी तुम्ही त्याला सप्लाय म्हणून ट्रीट करायचा आहे. म्हणजेच काय, तर त्यावर जीएसटी हा पे करायचा आहे. आता साहजिकच आहे, एखादी वस्तू जर आपण विकली, त्याच्या बदल्यात जर मला पैसे मिळाले तर मी त्याच्यावर टॅक्स भरेल, हे साहजिक आहे. मात्र काही गोष्टी अशा सांगितल्या गेलेल्या आहेत जीएसटीच्या कायद्यामध्ये, शेड्यूल 1 मध्ये, की त्याचा तुम्हाला मोबदला जरी मिळाला नसला तरी त्याच्यावर तुम्हाला जीएसटी भरायचा आहे. आता दुसरं शेड्यूल, मगाशी काय झालं होतं, प्रजेने सर्व शेंगांची टरफलं तुमच्या समोर आणून ठेवली, राजांसमोर आणून ठेवली. मग राजाने दुसरं शेड्यूल बनवलं की काय आणायचं आणि काय नाही आणायचं. त्याच प्रकारे हे दुसरं शेड्यूल दिलेलं आहे की कोणत्या गोष्टींना तुम्ही सप्लाय ऑफ गुड्स म्हणायचं आणि कुठल्या गोष्टींना सप्लाय ऑफ सर्व्हिस म्हणायचं. हे का आणलं गेलं बरं, तर याचं लॉजिक आपण समजून घेऊया. कोणत्याही टॅक्सेशन कायद्यामध्ये लॉजिक असल्याशिवाय तरतूद येत नाही, प्रोव्हिजन येत नाही.
आणि जर आपण ह्याचं लॉजिक समजलं याच्या मागचं, तर आपल्याला कायदा समजायला फार सोपं होतं. तर शेड्यूल 2, आता एक उदाहरण घेऊया आपण. एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जर तुम्ही गेलात, तर तिथे काय काय मिळतं? तर तुम्ही जी काही डिश ऑर्डर कराल ती तुम्हाला बनवून मिळते. तिथेच एखादं तुम्ही जर कोल्ड्रिंक घेतलं, समजा थम्सअप घेऊया आपण, तुम्हाला कदाचित आवडत असेल. थम्सअप जर आपण ऑर्डर केलं तर त्याची जी काही बॉटल असेल, मोठी छोटी जी काही असेल, ती तुम्हाला आणून दिली जाते. आता ह्या ठिकाणी तुम्ही जर विचार केला तर हे गुड्स आहे की सर्व्हिस आहे? तर आपण फोड करूया याची. जे काही तुम्हाला डिश बनवून दिली जाते त्याच्यामध्ये एक सर्व्हिस आहे. हॉटेलचे जे काही रेस्टॉरंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते बनवून दिले जाते, म्हणजे तुम्हाला एका प्रकारची सेवा दिली जाते. त्याच प्रकारे जी तुम्ही थम्सअपची कोल्ड्रिंकची बॉटल मागवली तर ती तुम्हाला आणून दिली जाते. हे एक प्रकारचं गुड्स झालं. म्हणजे याच्यामध्ये जर आपण विचार केला तर गुड्सही आहे आणि सर्व्हिसेस सुद्धा आहेत. तर मग अशा वेळी काय करायचं? केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे एकमेकांमध्ये भांडायचं. केंद्र सरकार काय म्हणायचं की याच्यामध्ये सर्व्हिसेस आहेत, कारण सर्व्हिस टॅक्स आपण बघितलं केंद्र सरकारचा कायदा आहे. तर केंद्र सरकार म्हणायचं की आम्हाला सर्व्हिस टॅक्स या वस्तूवर किंवा या सेवेवर आकारायचा आहे. मात्र राज्य सरकार काय म्हणायचं, नाही, हा सप्लाय ऑफ हे सेल ऑफ गुड्स आहे, गुड्स तुम्ही विकले आहेत, तर ह्यावर आम्हाला व्हॅट आकारायचा आहे. तर अशा भांडणांमध्ये काय व्हायचं, तर काही काही गोष्टींवर दोघं आकारलं जायचं, म्हणजे केंद्रीय कायदा सुद्धा आकारला जायचा आणि राज्य सरकारचा जो काही कायदा असेल तो टॅक्स सुद्धा आकारला जायचा. आता हा वादविवाद जो आहे तो सोडवण्यासाठी केंद्र सरकारने किंवा जीएसटी मध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, तर अमुक एखाद्या गोष्टीला तुम्ही गुड्स म्हणून ट्रीट करा, सप्लाय ऑफ गुड्स, किंवा अमुक एका गोष्टीला सप्लाय ऑफ सर्व्हिस ट्रीट करा. जसं आपलं उदाहरण, रेस्टॉरंट हॉटेलची जी सर्व्हिस आहे त्याला तुम्ही सर्व्हिस म्हणून ट्रीट करा, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. सो अशा बऱ्याच ह्या गोष्टी आहेत की हा वादविवाद टाळण्यासाठी गव्हर्नमेंटने, जसं आधी आपण गोष्टीमध्ये बघितलं की काय आणायचं आणि काय नाही आणायचं वादविवाद टाळण्यासाठी, तसं सप्लाय मध्ये शेड्यूल 2 आणलं गेलं. आता शेड्यूल 3 मध्ये काय झालं, तर काही अशा गोष्टी आहेत, जीवनावश्यक गोष्टी, की ज्याच्यावर टॅक्स आकारणं हे मुळात सरकारला चुकीचं वाटतंय आणि त्याच्यामधून काही गोष्टींना मुभा देणं हे गव्हर्नमेंटला गरजेचं वाटतंय. तर अशा काही गोष्टी ह्या शेड्यूल 3 सप्लायच्या डेफिनेशन मध्ये हे बऱ्याच प्रकारच्या प्रोव्हिजन्स हा तुम्हाला बघायला मिळतील. हे मी का सांगतोय, तर हा जीएसटी म्हणजे हा मोठा फार समुद्र आहे. याच्यामध्ये एखादा विषय जरी तुम्ही पकडला तर करिअरसाठी तुम्हाला हा फार महत्वाचा ठरू शकतो. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्यामध्ये अजून काही वेगवेगळ्या तरतुदी आहेत, जसं टाईप ऑफ सप्लाय मगाशी आपण काही बघितलं. विथ कन्सिडरेशन, मोबदला मिळाला किंवा नाही मिळाला तरी तुम्हाला जीएसटी पे करायचा आहे. इनवर्ड सप्लाय, आउटवर्ड सप्लाय, आज काही आपण टेक्निकल गोष्टी बघणार नाही आहोत. बाकीच्या ज्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत, जसं टाइम ऑफ सप्लाय, प्लेस ऑफ सप्लाय, तर ते असेल प्लेस ऑफ सप्लायच्या प्रोव्हिजन्स आपल्याला सांगतात. नंतर व्हॅल्यू ऑफ सप्लाय, आता आपण बघितलं केव्हा टॅक्स पे करायचा, कोणता टॅक्स पे करायचा, आता नेमका कोणत्या व्हॅल्यूवर. आता तुम्ही म्हणाल की मी एखादी गोष्ट विकली, एखादा मोबाईल विकला, त्या बदल्यात मला जे मोबदला मिळतोय, कन्सिडरेशन मिळतंय, त्यावर मी टॅक्स भरला पाहिजे, मान्य आहे. असेल, मोबाईल घ्या आणि जुना मोबाईल द्या, नवा मोबाईल घ्या, काही डिफरन्स असेल नव्या मोबाईलचा, समजा 2000 रुपये असतील, ते तुम्हाला पे करावे लागतील जुना मोबाईल देऊन आणि तुम्ही नवा मोबाईल घ्याल. अशा वेळी काय होतंय, वस्तूंचं एक्सचेंज आहे, ट्रान्सफर, बार्टर होतंय. ठीक आहे. तर अशा वेळी त्याचं व्हॅल्युएशन कसं करावं याचे वेगवेगळे रूल्स असतात. तर या सगळ्या तरतुदी कशात आहे, तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या